मुगाची डाळ टाकून आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी भरपूर जणांना खायला आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही शेपूची भाजी करून बघितली तर ते सगळे आवडीने खातील आणि बाजरीच्या भाकरीबरोबर हे एक नंबर लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. शेपूची एक जोडी घेतली होती, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे. त्याचबरोबर घेतलेले आहे हिरवी मिरची आणि लसूण जो बारीक कापून घेतला होता. मूग डाळ 2 तास पाण्यात भिजवून घेतले आहे. तेलावर लसूण आधी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण थोडा फ्राय झाला की त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं, त्याचबरोबर हिरवी मिरची. हिरवी मिरची सुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. त्याचबरोबर टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा इथे चांगला फ्राय झालेला आहे. आता ह्यामध्ये मी टाकत आहे मूग डाळ, जी मी जास्त प्रमाणात वापरलेली आहे. मूग डाळ आणि शेपूची भाजी खाण्यासाठी टेस्टी पण लागते आणि पचायला पण हलकी होते. म्हणजे शेपू खाल्यानंतर ढेकर येतात ना, तो प्रकार होत नाही. आता मूग डाळ थोडी फ्राय झाली की लगेच मी टाकत आहे शेपू. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मीठ मी आत्ता टाकणार नाही आहे. शेपूची भाजी थोडी शिजली की नंतर मी त्यात मीठ टाकणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात भाजी आपली शिजून कमी झालेली आहे. आता ह्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ. आधी जर मीठ टाकलं असतं तर भाजी आपली खारट होण्याची दाट शक्यता असते. त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि शेपू मी आता शिजवून घेणार आहे 5 ते 6 मिनटं. शेपूची भाजी पण इथे आपली छान शिजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता शेपूची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर तेही एक नंबर लागते. त्याबरोबर थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा. चला आता मंडळी, इथे आपली मूग डाळ टाकून शेपूची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.